पाठ दुसरा, सायकल म्हणते मी आहे ना। खाली काही चित्रे दिलेले आहे, ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केलेला आहे त्यांच्या पुढे चौकटीमध्ये काय करायचे, राईट म्हणजे बरोबर अशी खूण करायची। सायकलवर आपण प्रवास केलेला आहे म्हणून राईट अशी खूण करू शकतो। घोडागाडीमध्ये प्रवास केलेला आहे, राईट करू शकतो। बसमध्ये सुद्धा प्रवास केलेला आहे, राईट करता येईल। मोटारसायकलवरून आपण प्रवास केलेला आहे, राईट करता येईल। तर नावेमधून जर आपण प्रवास केला असेल तर राईट करा। आणि पाण्यामधील जे काही जहाज आहे त्या सीपमध्ये जर प्रवास केला असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा। रिक्षामधून प्रवास केला राईट करा, तर रेल्वेमधून प्रवास केला राईट करा। विमानातून प्रवास केला नसेल तर त्याला गुणाकाराचं चिन्ह देऊन हे करायचं। लहानपणापासून मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारी वाहने म्हणजे सायकल आहे। पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक, कमी खर्चिक म्हणजे वातावरणात सहज चालवता येईल आणि वापरण्यासाठी सहज सोपी असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून देत आहेत। आणि आत्मकथात्मक हा एक प्रकारचा पाठ आहे। या सायकल पाठामधून सायकल स्वतः आपल्यासोबत बोलत आहे असं या पाठातून आपल्याला बोध घेता येईल। मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकी म्हणतात आणि सायकलला 2 चाकं असल्यामुळं तिला काय म्हटलं जातं, दुचाकी। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 मध्ये झालेला आहे। फ्रान्स या देशामध्ये जन्म झालेला आहे आणि या देशातील MD सीवर्क हे माझे जन्मदाते आहेत। 1876 साली जे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पॅन्डलची साखळीची दंत तबकडी बसवली होती, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे। 1887 साली जॉन बाईड आणि डनलॉप यांनी ते शोधून काढले होते। पहिली 200 वर्षे मी रखडत चालले, पण पुढची 100 ते 150 वर्षे मी कधीच थांबले नाही। आणि सायकलमध्ये जसा जसा बदल होत गेलेला आहे तो बदल पुढच्या पुढं सायकलला गती देण्याचं काम करत आहे अशी सायकल आपल्याला स्वतः सांगत आहे। आणि 100-150 वर्षाच्या नंतर ती कधीही थांबलेली नाही आहे। माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला। जगातील असा एकही देश नाही जिथे माझा वापर केला जातो। लहान मुलांचे पहिले वाहन खेळायला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे। आणि छोटे मुलं जेव्हा समजा खेळायला लागतात तर काही मुले लाकडी घोड्यासोबत खेळतात, पण सायकल सांगते की लाकडी घोडा सोडल्याच्या नंतर दुसरा माझाच नंबर येतो मुलाला खेळण्यामध्ये। आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहिती आहे? एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। तुम्ही त्यावरून पडला तरी खर्चटले, थोडीशी दुखापत होईल पण ती लगेच बरी होईल। मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल। एकदा तुम्ही का आत्मविश्वास आला की तुमची माझी संगत कायमचीच होते। आणि सायकल ही आई वडील मुलांना घेऊन देतात का घेऊन देतात की सायकल ही पटकन शिकले जाते। सायकलहून पडलं तरी जास्त मार लागत नाही आणि एकदा जर का सायकल आली तर सायकलची आणि चालवणाऱ्यांची गट्टी होऊन जाते, मैत्री होऊन जाते। आई तुम्हाला म्हणते जा दुकानावर साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता, साबण आणता, कधी भाजीपाला तर कधी आजोबावर औषधाच्या गोळ्या तर कधी दूध आणता। घरात मी असेल तर अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का? आणि आपल्याकडे जर सायकल असेल तर आपल्या घरातल्या माणसांनी आपल्याला कोणतंही काम जर का सांगितलंय तर आपण पटकन सायकल बाहेर काढतो आणि ते काम करतो। मग आजोबाच्या औषधी गोळ्या असं नाही ना काही सामान सांगितलेलं असं हे आपल्याला पटकन करण्यासाठी सायकलचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। कार आणि बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो। माझ्यासाठी त्याची काही मुळीच गरज नाही। लहान मुलीपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालू शकतं आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झाले तर मला हातात धरून आणायला काही अडचण अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी।
कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचं काम करायचं असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. आणि सायकल म्हणते की मला चालवण्यासाठी काही लायसन्स वगैरे काढावं लागत नाही. लायसन्स म्हणजे परवाना घ्यावा लागत नाही. आणि मी जर का पंक्चर झाले तर काय करता येतं, पटकन मला ढकलत आणता येते, कारण मी वजनाने हलकी फुलकी आहे. कार आणि बाईक अशा ढकलता येत नाहीत. पण जर समजा एखादं अर्जंट काम असेल तरच आपण कार आणि मोठ्या बाईकचा उपयोग करायला हवा. पण शाळेला, बाजारात, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज आहे. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरच प्रवास सुखद करा. जवळच्या जर का ठिकाणाला जायचं असेल तर सायकलचा वापर सोयीस्कर ठरतोय. तिला पेट्रोलही लागत नाही, काही ध्वनी प्रदूषणही होत नाही आणि शरीराचा व्यायाम होण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. ते कसे हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवत तर तुमच्या शरीराचा व्यायाम होतो. तुम्हाला वेगळा व्यायाम काही करण्याची गरज पडत नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमचे फुफ्से अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जो असन म्हणजे फॅट शरीराचा जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते. तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच आहे. तुमचे पैसे वाचतात. मला जास्त किंमत काही मोजावी लागत नाही. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार थोडा असतो. माझ्यामध्ये पेट्रोल डिझेल लागत नाही, त्याहूनही पैसे वाचतात. आणि सायकल विकत घेतल्याच्या नंतर खूप मोठे फायदे. शरीराचा व्यायाम होतोय, प्रदूषण होत नाही, पेट्रोल डिझेल लागत नाही, पेट्रोल भरायला पंपावर जागत नाही. आणि काही जरी सायकलमध्ये बिघाड जर का झाली तर ती पटकन दिसे आपण घरच्या घरी किंवा मेकॅनिककडून पटकन दुरुस्तीला करू शकतो. शिवाय इंधनचीही बचत होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येणार नाही. मला कमी जागा लागत असल्यामुळे पार्किंगला सुद्धा अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभाबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा ऐकायचा आहे का? आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावं लागतं, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते व ते वाचायला हवे. आणि सायकलचा प्रवास केल्यामुळे जे काही डिझेल पेट्रोल लागतंय तर त्याच्यामुळे जे काही आपल्याला इंधन आहे ते इंधन दुसऱ्या देशातून आणावं लागतं. त्याच्यामुळे आपला जे काही चलन, आपला पैसा दुसऱ्या देशात जातो. आपण जर का सायकल वापरली तर तो दुसऱ्या देशात जाणार नाही. म्हणजे चलनाची आणि इंधनाची सुद्धा बचत होते. वाहनांची संख्या वाढली आहे की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरामध्ये या समस्या आता जीव घेण्या ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण पर्याय आहे ना, त्याला पर्याय असल्याने आपण सायकलचा वापर केलाच पाहिजे. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रामध्ये माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरामध्ये आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात आणि माझा वापर केल्यामुळे त्यांच्या देशातले जे काय प्रदूषण असेल तर ते प्रदूषण कमी होण्यासाठी फार मोठी मदत होत आहे. अरे हो, मी तर आता बरीच आधुनिक झाले बरं का. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळात मी बिन गिअरची, आता मला गिअर पण आलेत. शर्यतीसाठी सुद्धा मी आता धावू शकते. अगोदर मला गिअर नव्हते, म्हणजे धावण्याचा वेग कमी होता. आता माझ्यामध्ये गिअर बसवल्यामुळे तो वेग वाढला आहे. आणि पर्यटनासाठी सुद्धा तुम्ही मला घेऊन जाऊ शकता. तुमची जशी आवड तशी करा, माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. आणि सायकल सांगते की पर्यावरणाबद्दल, शरीराबद्दल खूप मोठे फायदे होत असल्याने सायकलचा वापर करायला पाहिजे. आणि परदेशात जसे भरपूर लोक सायकलचा वापर करतात, परंतु आपल्या भारतामध्ये सायकलचा कमी प्रमाणात वापर होतो. म्हणून सायकलची ह्या आत्मकथेमधून सायकल सांगते की माझा वापर केल्याने तुमच्या शरीराला देखील खूप मोठे फायदे होतील.